नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सरकारने नुकताच एक मोठा GR जारी केलेला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी टूलकिट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच आता दिव्यांग नागरिकांना रोजगार शोधायला बाहेर फिरायची गरज नाही, ते आपल्या कौशल्यावर आधारित छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्यासाठी लागणारी साधन सामग्री खरेदी करण्यासाठी सरकार थेट आर्थिक मदत देणार आहे। या योजनेत कोण पात्र असणार आहेत, किती आर्थिक मदत मिळणार आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा आणि या योजनेचे उद्देश काय आहेत, अटी काय आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा GR दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य दिनांक 28 फेब्रुवारी 2026 हा GR आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, दिव्यांग व्यक्तीमध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा स्वयंरोजगार सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात। दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्या तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागे राहतात। अनेक दिव्यांग व्यक्ती ITI, MCCVT, PMKVY, NSDC, NULM तसेच तत्सम संस्थेकडून कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असले तरीही त्यांना नियमित नोकरी मिळण्यात अडचणी येतात। उद्योग क्षेत्रामधील मर्यादित रिक्त जागा, कार्यस्थळावरील शारीरिक अडचणी, कमी प्रवास क्षमतेमुळे नोकरी टिकवण्यातील मर्यादा तसेच स्पर्धात्मक कामकाजातील वेग या कारणांमुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती रोजगाराबाहेर राहतात। आता शासन निर्णय काय आहे, तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्ट तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेत सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। तर आर्थिक सहाय्य किती आहे, तर स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरिता 15,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत। आता या योजनेचे उद्देश काय आहे, तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय, रोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहेत। तसेच स्थानिक पातळीवरील लघु उद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यात प्रोत्साहन देण्यात येणार आहे। आता या योजनेत निकष काय आहेत, तर ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहणार आहे। अर्जदाराचे किंवा लाभार्थ्याचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी असावे। त्याच्यानंतर तिसरा आहे, सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ही 15,000 रुपये इतकी देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर चौथा आहे, शासकीय प्रशिक्षण संस्था किंवा शासनाच्या प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असणार आहे। त्याच्यानंतर पाचवा आहे, प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। यामध्ये सर्वात आधी महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। त्याच्यानंतर सहावा आहे, लाभार्थ्यांना मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसाठी असेल। आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर विहित नमुन्यातील अर्ज लागणार आहे,
आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र लागणार आहे. अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. साधन सामग्री म्हणजेच टूल किट आवश्यक साहित्यांची यादी लागणार आहे. आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजेच तुमचा पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. ही आहेत कागदपत्रे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांचे ज्या प्रयोजनासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहेत तो व्यवसाय जर सुरू केला नसल्यास मंजूर आर्थिक सहाय्याची वसुली करण्यात यावी असं सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे. हा फॉर्म भरून आपल्याला जी डॉक्युमेंट्स दिली आहेत ती याला अटॅच करायची आहेत आणि हा अर्ज आपल्याला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे हा जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा GR आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद.